ग्रेट मॉर्निंग. कर्मवीर विद्याप्रबोधिनी आणि ओएसिस काउन्सिलर्स फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा तिथे काउन्सिलर हा जो उपक्रम जो आपण सगळ्यांनी चालू केला आणि त्यामध्ये पुन्हा आपण 22, 23, 24 म्हणजेच उद्या परवा 13 आपण भेटत आहोत. तर या कार्यक्रमादरम्यान मला वाटते काही मंडळी आज तिथे पोचली असतील. मीही सकाळ सकाळी पोचत आहे. आपण पुन्हा एकदा भेटत आहोत त्याचा मला अत्यानंद होत आहे. खरं तर यावेळी मला आपल्या रयत शिक्षण संस्थेचं जे बोधचिन्ह आहे वडाचं झाड आणि त्याच्या पारंब्या जर पाहायला गेलं तर खरंच अण्णांचा आशीर्वाद घेऊन हा जो कार्यक्रम आपण सुरू केला होता तो वटवृक्ष खूप मोठा झाला आहे बरं का. आणि त्याच्या 763 पारंब्या वेगवेगळ्या दिशेनं पसरलेल्या आहेत, विखुरलेल्या आहेत आणि त्या आपलं काम करत आहेत. किती मोठी भाग्याची गोष्ट आहे की आपणा सर्वांना अण्णांचा आशीर्वाद आहे आणि त्या माध्यमातून आपण सगळे काम करत आहोत. या रिफ्रेशमेंट कोर्ससाठी भला तो 1.5 दिवसाचा असू द्या, यामध्ये आदरणीय नलगे सरांनी स्वतःचा अगदी प्राण ओतलेला आहे. त्याचबरोबर प्रिन्सिपल डॉक्टर AC अत्तार सर असतील, प्रिन्सिपल करीम शेख सर असतील आणि सगळेच जे जुने समुपदेशक आहेत ही मंडळी जीवापाड काम करत आहेत आणि तुम्ही सगळे झपाटल्याप्रमाणे अगदी काम करत आहात आणि याचा लाखो विद्यार्थ्यांनी बेनिफिट घेतलेला आहे. मला असं वाटतं की आपल्या या रयतमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे अगदी तळागाळापर्यंत शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत हे समुपदेशक पोचावं. यावेळी मी काही नवीन गोष्टी तुमच्यासाठी आणत आहे. खास करून क्लिनिकल हिप्नोथेरपी म्हणजे शास्त्रीय संमोहन आणि NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग, ह्या न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून ही जी न्यूअर टेक्निक्स आहेत आता जगामधली, ही टेक्निक्स आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत कशी घेऊन जाऊ याच्यावर जरा थोडंसं मला असं वाटतं की या प्रशिक्षणामध्ये आपण भर द्यावा आणि पुढे जावं. मला तुम्हाला भेटायची एवढी ओढ लागलेली आहे, एवढी आतुरता आहे माझ्या मनामध्ये की कधी एकदा मी सकाळी पोहोचतोय आणि तुम्हाला भेटतोय असं झालेलं आहे. नलगे सर तर आधीच पोचलेले असतील, आत्ता मला वाटतं आत्तापर्यंत पोचले असावे. सकाळी पहाटे निघणार आहे आणि 10 वाजता पोचणार आहे आपल्या सेवेमध्ये. भेटूयात आणि धमाल करूया आणि एक काउन्सिलिंगमधला एक नवीन टप्पा गाठूया. अजून त्या पारंब्यांना नवीन चांगले अंकुर फुटून ते पुन्हा अजून पसरतील असं आपण पुढे जाऊया. येतोय लवकरच, भेटूया. जय हिंद.